आम्ही सर्व हिंदू बांधव असं म्हणत होतो की राम नाम की लूट कर सके तो कर लो, परंतु भारतीय जनता पार्टीच्या चेले चपाट्यांनी रामधन की लूट करून दाखवलेला आहे। जी पार्टी म्हणते की हिंदू राष्ट्र करणार आहे, सनातन धर्म आहे, परंतु ह्यांचा खरा धर्म काय तर देवाच्या देणगीवर डल्ला मारणे। भक्तांनी ज्या आस्थेने दिले होते, विटा दिल्या होत्या, कोणी पादुका दिल्या होत्या, कोणी हार दिले होते, कोण रामचरित मानस दिलं होतं। आणि हे आरोप फक्त सर्वसामान्य जनता नाही तर भारताचे माजी गृहसचिवांनी केलेला आहे की त्यांना 9 तास त्यांनी बसवून ठेवलं आणि त्यांना एका भाषेत सांगितलं की अशा बऱ्याच देणग्या येत असेल, मी त्या ठिकाणी ठेवू शकत नाही, तू ठेवला नाही परंतु घरी नेऊन दाखवला तू। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं चोराचा कारभार कसा असतो ते दाखवलेला आहे आणि हे हिंदूंचं रामावरचं कसं प्रेम बेगडी आहे हे यातून सिद्ध झालेलं आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता म्हणजे त्यात सर्व धर्मी आले, ही भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। भारत देशामध्ये आज जागोजागी राम मंदिर संदर्भात आंदोलन होत आहेत। आज सकाळीच भर पावसामध्ये सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं तेच आंदोलन आज सोलापूरमध्ये देखील होत आहे। यामध्ये महाराष्ट्र सेना देखील सामील झालेले आहे। या भाजपला खरोखरच चोरीची सवय पडलेली आहे। आज मतदारांच्या ईव्हीएमद्वारे जसं मतदान चोरी केले तसंच आज राम मंदिरमध्ये देखील चोरी केले। ज्या व्यक्तीकडे 50-60 लाख जे प्रॉपर्टी राहिली ती लगे ईडीची चौकशी लावली जाते। आज करोडची एवढी चोरी झाली आहे आणि आपल्या देशाचा पंतप्रधान राष्ट्रदेवला करण्यासाठी आज बाहेर पडले। आज देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे ह्या पंतप्रधानाला काय देणे घेणं नाही, कारण त्यांना माहित आहे की इलेक्शन आलं की आम्ही ईव्हीएमद्वारे सगळं इलेक्शन जिंकू शकतो। पण येणारा 2029 मध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येऊन ह्यांना भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते ना, गेले 2 दिवसाखाली माननीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी देशाला आणि राज्याला आव्हान केलं होतं की राम मंदिर अयोध्येमध्ये झालं, सगळ्यांना आनंद झाला, परंतु हे भाजपवाले त्याचा गैरफायदा घेऊन देशातील नागरिकांनी जे दान दिलं, सोनं नाणं पैसा जागा जमीन, ते जमिनी चोरण्याचं काम तिथल्या त्या पुजाऱ्याने ट्रस्टने केलेलं आहे। की शिवसेनेचं म्हणणं आहे की तिथे ट्रस्ट बरखास्त करणं गरजेचं आहे। या ट्रस्टवर नेमलेले सर्व पदाधिकारी मोदीने अमित शहा नेमलेले आहेत, त्यामुळे त्या लोकांवर कारवाई होत नाही, म्हणून देशातील नागरिकांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि या चोरांची हक्कलपट्टी करणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांची चौकशी करून जेलमध्ये घातलं पाहिजे। की या राम मंदिर झालं म्हणून अक्षता वाटणारे अनेक लोक गावागावात फिरत होते बोगस अक्षता घेऊन, पण ते अक्षता वाटणारे कुठे गेले? जे राम भक्त म्हणून स्वतः अक्षता वाटत होते आता रामाच्या गल्ल्यातून पैसा चोरी व्हायला लागला। निषेध करण्यासाठी कोण पुढे यायला तयार नाहीत। बजरंग दल असू दे, सनातन असू दे, हे भडवे धर्माच्या नावावर चोऱ्या करणारे अवलाद आहे। या अवलादाला ठेचण्याचं काम फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे करू शकतात।